सध्याच्या चढाओढीच्या युगात आपल्याला आपली नैतिकता कायम ठेवून कर्म करत करतच आपलं जीवन सार्थकी लावायचं आहे. स्पर्धेच्या नावाखाली भ्रष्ट आचरण न करता शुद्धाचरण करायचं आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाला श्रेयस मार्ग कोणता ते सांगते ती भगवद्गीता. हरि ओम. काय सांगताय ते पाहूया 8व्या श्लोकात. श्लोक 8. नियतं कुरु कर्म त्वं कर्मज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येद कर्मणः. तुझे नियतकर्म तू कर, कारण नियतकर्म करणं हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कर्म केल्या वाचून मनुष्य आपल्या शरीराचाही निर्वाह करू शकत नाही. आता भगवंत सांगतायत नियतम कुरु कर्मत्वम. काय करत जा? नियतम कर्म कुरु. नियतम कर्म कुरु म्हणजे जे शास्त्रविहित कर्म आहे, जे नियतीने तुझ्यावर सोपवलेलं आहे ते कर्म कर. अकर्मण हा कर्मजाय हा. कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं निश्चितच श्रेष्ठ आहे. कारण काय होतं? अकर्मण हा ते शरीरयात्रा अपि न प्रतिष्ठे प्रसिद्धेत. कारण तुझं कर्म केलं नाहीस तर तुझा उदरनिर्वाहसुद्धा चालणार नाही, तुझी रोजीरोटीसुद्धा चालणार नाही. रोजीरोटी चालण्यासाठी प्रत्येक माणसाने काहीतरी नोकरी व्यवसाय करणं आवश्यक आहे. आता कसं वागावं आहे ते भगवंत सांगतायत ना. बघा, हा कर्मसिद्धांत जीवनात प्रत्यक्ष करता कसा उतरवायचा ते तंत्र सांगतायत. काय सांगतायत? नियतम कर्म कुरु. तुमचे नियत कर्म करा. नियत कर्म म्हणजे नियतीने जे काय आपल्या कर्म सोपवायला येते, आपल्या वाट्याला जे आलं येते. पण ते कसं करायचं आहे? शास्त्रविहित कर्म असलं पाहिजे, धर्माला मंजूर असलेलं कर्म पाहिजे, हे नक्की आहे. कारण काय, आपण जेव्हा कर्माचा विचार करायला लागतो ना, तेव्हा आपण 3 गोष्टी नेहमी ऐकतो. कुठल्या 3 गोष्टी? संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमाण कर्म किंवा आगम कर्म. शास्त्र आपल्याला असं सांगतं की जीवनामध्ये आपल्या वाट्याला जी जी सुखदुःख येतात ती आपल्याच प्रारब्धाची फळं असतात. हे तर निश्चित आहे. म्हणजे मग प्रश्न असा येतो की प्रारब्ध म्हणजे काय? कारण बघा, आपण पुनर्जन्म मानतो, हे नक्की. म्हणजे आपण आजवर जेवढे जन्म झाले आपले, त्यात आपण जी जी कर्म केली त्यापैकी ज्या ज्या कर्माची फळं, काही कर्माची फळं त्याच जन्मात भोगून झाली ना. पण ज्या कर्माची फळं भोगून झालेली नाहीत ती सगळी कर्म एकत्र जमा केली जातात, कर्मफळं एकत्र केली जातात. त्याला म्हणतात बँक बॅलन्स, संचित कर्म. जसं बघा, आपण एखादा नोकरी करतो, व्यवसाय करतो, जे काही पैसे मिळवतो ते सगळेच त्या महिन्यात आपण खर्चून टाकत नाही हो. दर महिन्याला काय करतो? थोडं सेव्हिंग करतो. कशासाठी? नोकरीतून किंवा व्यवसायातून जेव्हा निवृत्त होऊ तेव्हा जी बँकेत शिल्लक असते, बँक बॅलन्स शिल्लक असावा. आणि असं जे शिल्लक राहतं ना, जे बँक बॅलन्स अनेक जन्माचं, त्याला संचित असं म्हटलेलं आहे. आता संचितामध्ये काय आहे? अनेक जन्माची कर्म साठलेली आहेत हो, ते तर निश्चितच आहे. सर्वांना काही एकदम फळ येत नाही, हेही नक्की आहे. त्यातली जी फळायोग्य कर्म झालेली आहेत तेवढी भोगण्यासाठी आपला आपला जीव काय करतो? नवीन देह धारण करतो. म्हणजे ती भोगण्यासाठी किंवा उपभोगण्यासाठी तशी तशी परिस्थिती प्राप्त होते आणि जीवनात पुढे पुढे तसं घडत राहतं. हे खरंच आहे. किंबहुना प्रत्येक जन्मात आपलं आयुष्य किती असावं, आपण काय काय करावं तेही त्याचमुळे ठरतो, त्यात काही शंका नाही. एका विशिष्ट जन्मामध्ये भोगण्यासाठी जो सुफलित झालेला कर्मसाठा आपण घेऊन येतो ना, त्यालाच म्हणतात प्रारब्ध. ते प्रारब्ध आहे. आणि जसं बघा ना, जसं आपण महिन्याला बँकेत जाऊन काही सगळे पैसे काढून आणत नाही, साधारण त्या महिन्यात जेवढे लागतील तेवढेच आणतो की नाही, तसंच हे प्रारब्ध कर्म आहे. पण आता ह्या जन्मात आपण वावरत असताना काय करतो? परत आपल्या हातून दररोज कर्म घडतच असतात की भरपूर कर्म घडत असतात, नवीन नवीन कर्म घडत असतात. त्यातल्या काही कर्मांची फळं लगेच मिळून जातात, निश्चित होतात. जसं तहान लागली, आपण काय केलं? पाणी प्यायलं की काय होतं? ते फळ मिळालं. पण काही कर्म असे आहेत की जे लगेच फळाला येत नाहीत, मग ती सगळी संचितामध्ये जमा होतात. म्हणून मग काय होतं? संचित, प्रारब्ध आणि जे आपण त्या जन्मात जे कर्म करतो ना त्याला म्हणतात क्रियमाण किंवा आगम कर्म. मग आता
संचित प्रारब्ध क्रियमाण, परत संचित प्रारब्ध क्रियमाण, हा खेळ कायम चालू राहतो, हे कधी संपतच नाही. आणि म्हणून परत 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 आपल्याला देह धारण करावा लागतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम. शास्त्रामध्ये प्रारब्ध संचित क्रियमाण यांचं जे वर्णन केलं आहे ना, त्यावरून आपण 2 गोष्टी ध्यानात घेणं आवश्यक आहे नक्कीच. कोणत्या 2 गोष्टी ध्यानात घ्यायच्या आहेत? पहिली गोष्ट की या जन्मात आपण जे जे काही करतो, म्हणजे जे दुसऱ्याला दुःख देतो, कष्ट देतो, त्रास देतो, संकट होतात, हे सगळे येतात, ते आपल्यालाही भोगावे लागतात. मग आपण जी काही भोगतो ना ती, किंवा ज्या जन्मात आपल्याला जे काही सुख मंगल पवित्र असं जे काही मिळतं ना ते, ही सगळे आपलीच मागच्या अनेक जन्मातल्या कर्मांची आपल्या कर्मफळं आहेत, दुसरं काही नाही. हीच कर्म कारणीभूत आहेत. म्हणजेच कुणाचंही जीवन हे त्या त्या कर्माप्रमाणे चांगलं किंवा वाईट असतं, हे नक्की आहे. आणि ते नक्की आपल्याला भोगावंच लागतं. किंबहुना चांगल्या वाईट प्रसंगांची एक मालिका म्हणजे जीवन असतं हो. काही चांगलं, काही वाईट, काही सुखद, काही दुःखद, हे सतत चालूच असते, खरंच आहे. पण एक आहे लक्षात घ्या की कोणाचंही आयुष्य पूर्णपणे दुःखमय किंवा कोणाचंही आयुष्य पूर्णपणे सुखमय नसतं. पण माणसाचा स्वभाव कसा आहे की आपण आपल्या सुखांचं क्रेडिट घ्यायला तयार होतो नक्कीच, पण दुःख त्रास संकटं कोणामुळे तरी आली असंच मानतो की नाही, असं मानतो. आणि तशी आपली ठाम समजूत पण असते. आता आपल्या संसारासाठी, घरातल्या माणसांसाठी, ओळखीच्या माणसांसाठी, संबंधितल्या व्यवसायातली एखादी घटना, एखादा प्रसंग, एखादी परिस्थिती, ही खरी म्हणजे आपल्याला दुःख देते, हे खरं आहे. पण खरं ती वस्तू किंवा व्यक्ती किंवा प्रसंग हे केवळ निमित्त मात्रात असतात हो, ह्यात काही शंकाच नाही. त्यांची भूमिका केवळ पोस्टमन किंवा कोरियाच्या मुलासारखी असते. खरं कारण असतं ह्या किंवा मागच्या जन्मात आपण जी काही कर्म केली ती कर्मच आपल्याला फळ देत असतात, दुसरं काही नाही. त्यांच्या माध्यमातून प्राप्त होत असतात एवढंच त्या त्या व्यक्तींच्या, दुसरं काहीच नाही. आणि खरं म्हणजे सुख किंवा कुठल्याही वस्तू किंवा व्यक्तीपासून नसतंच हो, हे तरच आहे. प्रसंग परिस्थितीमधून प्राप्त होत नाही, हे तर नक्कीच आहे. ती काही आपोआप फळणारी गोष्ट नक्कीच नाही आहे. आपोआप घडत राहणारी गोष्ट आपोआप घडत नाही हो, त्यालाही आपली आजची किंवा आपली पूर्वीची कर्मच कारणीभूत असतात. आपल्या वाट्याला जे काही सुखदुःख आलं ना, ते कर्माचं फळ म्हणून आलं आहे, आपल्याच कर्माचं फळ म्हणून आलं आहे. आणि तेच नियती आपल्यावर सोपवीत असते बरं का. आणि ते भोगूनच संपवावं लागतं, ह्या जन्मामध्येच संपवावं लागतं. आणि म्हणूनच आत्महत्येला किंवा इच्छा मरणालासुद्धा कायद्याचा, नीतीचा आणि धर्मशास्त्राचाही विरोध आहे. कारण ते कर्म त्यामुळे नुसतं आत्महत्या केल्यामुळे कर्म सुटत नाही हो, ती कर्मफळं परत तुमच्या मागे राहतातच. उलटं आणखी आत्महत्या केल्याचं एक नवीन पातक लागतं, हे तितकंच खरं आहे. आणि कारण काय होतं, आपल्या प्रारब्धात जे काही आहे ना ते भोगूनच संपवावं लागतं. बरं, जर कर्म करावंच लागतं तर मग ते रडत रडत करावं का आनंदाने करावं, हा चॉईस आपल्याला आहे नक्कीच, त्यात काही शंकाच नाही आहे. आनंदाने स्वीकारलं तर काय होतं, निदान बोज राहत नाही हो, आपले विचार कडवट होत नाहीत, हे खरंच आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही मात्र की एखादा म्हणेल या आयुष्यात माझं झाडू मारण्याचं कार्य मला आलेलं आहे, माझ्या प्रारब्धाप्रमाणे मला ते आलं आहे, मग आम्ही त्यात प्रगती करायचीच नाही का हो, जीवन तसंच दबून ठेवायचं का कायमचं, प्रयत्न करायचंच नाही. मंडळी, तसं काही नाही. कर्मसिद्धांत असा नाही सांगत, जरूर करावा, एक नक्की आहे. आपले प्रयत्न योग्य दिशेने आणि योग्य प्रकारे योग्य समजदारीने केलेले असतील ना, तर भगवंत आपल्याला नक्कीच अधिक चांगल्या जीवनाकडे नेतो, हे निश्चित आहे. आणि कर्मसिद्धांतात ते अभिप्रेत आहे, हे नक्की आहे. आता ह्याच प्रारब्ध सिद्धांताचा आणखीन एक भाग आहे बरं का, की आपण ह्या जन्मात जी काही कर्म करू ती संचितामध्ये जमा होणारच आहेत नक्की. चांगली कर्म असतील तर काय होईल, संचितामध्ये चांगली फळं जमा होतील. आणि वाईट कर्म असतील तर आपल्या पुढच्या जन्माचं प्रारब्ध वाईट ठरेल, हे खरं आहे. कारण पुढच्या जन्माचं प्रारब्ध त्याचा नकाशा आपण ह्या जन्मातल्या कर्मानेच तयार करीत असतो, हे नक्कीच आहे. प्रत्येकाची विहीर निराळे हो, हे खरंच आहे. आपल्या विहिरीत चांगलं आणि स्वच्छ पाणी जमा असेल तर आपल्याला पुढच्या जन्मात तेच स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळेल. पण ते जर पाणी किडलेलं असेल, किड्याने भरलेली विहीर असेल तर काय होईल, पुढच्या जन्मात तेच भोगावं लागणार आहे ना, हे नक्कीच आहे. म्हणजे आपण जेव्हा चांगली कर्म करतो ते इतरांच्यावर उपकार करत नाही, आपल्या हितासाठीच आपण ती करत असतो, हे नक्की आहे. चांगल्या कर्माचा, सात्विक कर्माचा आपल्याला अहंकारसुद्धा होतो, हे खरंच आहे. आणि म्हणून मग शास्त्रात सांगतात की तुम्ही जे जे काही चांगलं करता ना ते इतरांसाठी नाही करत, ते इतरांसाठी नसून
तुमच्याच अंतिम फायद्याचा आहे, लक्षात ठेवा. कारण काय आहे, खऱ्या अर्थाने दुसऱ्यासाठी कोणीच काही करत नाही हो, हे तर अगदी सत्य आहे. आत्मा नसतो कामाय सर्वं प्रियं भवती, हे अगदी सत्य आहे. पण आता प्रश्न असा येतो की चांगली कर्म म्हणजे नक्की काय? कशाला चांगलं कर्म म्हणायचं? कोणी ठरवायचं चांगलं कर्म आहे का वाईट कर्म आहे? आम्ही जे जे करतो ते चांगलंच आहे असंच आम्हाला वाटतं की नाही? त्यामुळे ठरवायचं कोणी? मग शास्त्रग्रंथ काय सांगतात? त्यासाठी तर शास्त्र आहेत ना. शास्त्र काय किंवा कायदे काय हे कुठल्या एका व्यक्तीसाठी बनवलेले नसतातच हो, हे सर्वांच्या हितासाठी बनवलेले असतात, हे नक्की आहे. कारण काय असतं, जर पूर्णपणे स्वातंत्र्य असेल ना, तर मग स्वातंत्र्य ते टिकणारच नाही, तो स्वैराचार होईल. मर्यादित स्वातंत्र्य हाच तर स्वातंत्र्य आहे ना खरं. समाज टिकवणं महत्त्वाचं आहे की नाही? आणि समाज टिकलाच नाही तर आपलं जीवनही सुकर नाही होणार हो. आपण सामाजिक प्राणी आहोत शेवटी. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. तो फक्त समाजामध्ये जगू शकतो, एकटा नाही जगू शकत मंडळी, लक्षात ठेवा. आणि खरंच आहे ना. आणि हे जे होतं ना ते आपण कसं प्राप्त करू? बघा ना, एक साधं सांगतो. आजचं आपलं जीवन जे आहे ना एवढं बहुरंगी आहे, एवढं कॉम्प्लेक्स आहे की सकाळपासून आपण जे जे काही करतो ना त्यातली एकही वस्तू आपण बनवत नाही. एकटा माणूस त्यातलं काहीच बनवू शकत नाही. अगदी खरं आहे. आता विचार करा, उठल्याबरोबर प्रथम आपण आपला ब्रश हातात घेतो, त्याला पेस्ट लावतो आणि मग तो तोंड धुतो. यातला ब्रश आपण बनवू शकत नाही, पेस्ट आपण बनवू शकत नाही. नळ सोडतो तर नळ कसा बनवायचा आपल्याला माहीत नाही, नळामध्ये कसं पाणी येतं ते माहीत नाही, बेसिन आपण बनवू शकत नाही. म्हणजे त्यातली कुठलीच वस्तू आपण बनवू शकत नाही आणि कुठलाही एक माणूस ते बनवूच शकत नाही. हे अगदी सत्य आहे. लाखो करोडो माणसांचं त्यात सहभाग असतो. म्हणजे बघा काय असतं, ही आता समजा कपडे घालतो. कपडे हे काही केवळ सभ्यता नाही हो, थंडी वाऱ्यासाठी सुद्धा ते आवश्यक आहेत. पण त्या कपड्यांसाठी समजा सुती कपडे वापरत असतो तुम्ही, त्यासाठी कापूस पिकवावा लागतो. कसा पिकवायचा माहीत नाही, धागा काढावा लागतो, तो कसा काही माहीत नाही, वस्त्र कसं म्हणायचं माहीत नाही, त्याला निरनिराळे रंग कसे द्यायचे माहीत नाही, कपडे कसे शिवायचे ते सुद्धा माहीत नाही हो. हे खरंच आहे ना. यापैकी एकही गोष्ट खरी म्हणजे कुठल्याही एका माणसाला करता येत नाही, हे सत्य आहे. बघा ना, आता इथे आपण तिथे आपण शांतपणे सगळे मजा घेतो आहे. मी बोलतो आहे, तुम्ही ऐकताय, छानपैकी ट्यूबलाईट लागलेली आहे, पंखा फिरतो आहे किंवा AC चालू आहे, हे सगळं चालू आहे. पण हे सगळं वीज आपल्याला मिळावी म्हणून शेकडो हजारो माणसं रात्रंदिवस काम करत असतात. ह्याची कधी कल्पना येते का हो? अहो, ती माणसं काम करत असतात म्हणून आपल्याला सुख प्राप्त होतात. आता तुम्ही असं म्हणाल की त्यात काय आम्ही त्यांना पगार देतो. हो ठीक आहे, पगार देता, पण तरी ते काम करतात ना, त्यांचे श्रम आहेत म्हणून ते सत्य आहे की नाही? नाही तर मिळणारच नाही. हो कशाला? अगदी बघा ना, आपण ट्रेननी पुण्याला किंवा नाशिकला जात असतो समजा, पावसाळ्याचे दिवस आहेत. आपण काय करतो, रिझर्वेशन सीटवर आरामशीर बसलेलो असतो, बाहेर बघत असतो, पावसाची मजा घेत असतो. म्हणजे पावसात धबधबे कसे दिसत आहेत ते बघतो, धो पाऊस पडतो आहे ते बघतो आणि डब्याच्या बंद खिडकीच्या काचेतून आपल्याला डोंगर माथ्यावर पडलेलं पाणी दिसतं. क्वचित कुठेतरी भिजलेली बसलेली माकडंसुद्धा दिसतात, ते खरं आहे. पण त्याच वेळेला जर खाली बघितलं ना तर रेल्वे लाईनच्या कडेला किंवा रेल्वे लाईनमध्ये अनेक माणसं खडी सारखी करणं, रूळ चेक करणं हे कामं करत असतात हो, त्या भर पावसात करत असतात. हे खरं आहे. आणि जशी उजेडात करतात ना तशी बोगद्यात अगदी अंधारातसुद्धा करत असतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने आपली सफर चांगली होते. दिवस रात्र ही माणसं सतर्क असतात म्हणून आपला प्रवास सुखाचा होतो. आणि हे सगळं सामाजिक ऋण आहे हो, हे आपल्यावर त्यांचं सामाजिक ऋण आहे, ते आपण मानलंच पाहिजे. नक्कीच हे खरंच आहे. आपलं सारं सामाजिक जीवन सरळ आणि सुखकारक चालावं म्हणून शास्त्र आपल्याला काय सांगतं, आपल्याला कर्माबद्दल 2 प्रकारे शास्त्र सांगत असतात. काय करा, एकतर विहित कर्म करा, म्हणजे काय करता, जी कर्म केलीच पाहिजेत अशी कर्म करा. आणि दुसरी निषिद्ध कर्म असंही सांगतं, म्हणजे जी करूच नाही तशी. आता विहित कर्मामध्ये सुद्धा पुन्हा 2 प्रकार येतात, नित्य आणि नैमित्तिक कर्म. नित्य कर्म म्हणजे काय, मुख्यतः शरीरशुद्धी आपल्या सामाजिक जीवनासाठी आवश्यक आहे. हे तर खरंच आहे ना. जसं बघा, हे शरीर काय आपण बनवलेलं नक्कीच नाही, आपल्या आईवडिलांच्या आणि भगवंतांच्या आणि सद्गुरूंच्या कृपेने ते आपल्याला प्राप्त झाले. मग त्यात आपलं कर्म करण्याचं साधन आपलं शरीर हे एकमेव आहे की नाही हो? निश्चित आहे. त्यामुळे त्याची देखभाल करावी लागते. त्याला स्वच्छ ठेवण्यासाठी सगळे प्रातःकर्म करणं, आरोग्याच्या दृष्टीने त्याला योग्य असं प्रमाणात व्यायाम देणं, योग्य तो आहार देणं, योग्य त्या प्रमाणात त्याला सगळं पुरवावं लागतं. त्याच्या स्वास्थ्यासाठी योग्य प्रकारे औषधं द्यावी लागतात, थंडीपासून त्याचं रक्षण करावं लागतं.
हे खरंच आहे ना, ही सगळी कर्तव्य कर्म आहे, ते केलीच पाहिजेत. तसंच आपापल्या आश्रम धर्माप्रमाणे सुद्धा काही असतात. म्हणजे आता लहान असताना आपण काय करावं असतं, ब्रह्मचर्य आश्रममध्ये असतो तेव्हा विद्याभ्यास करून आपल्या पुढच्या जीवनाचा पाया घालावा. हे विहित कर्म आहे. गृहस्थाश्रमात काय करावं, संसार नीट करावा, आल्या गेल्याचं स्वागत करावं, भरणपोषण करावं, दानधर्म करावे, हे विहित कर्म आहे. वानप्रस्थम आश्रम प्राप्त झाला की हळूहळू संसारात लक्ष कमी करावं. आणि संतर 75 जरी आपण संसाराचा त्याग करून संन्यास नाही घेतला समजा, तरीसुद्धा हळूहळू संसाराच्या कामनेतून पूर्णपणे निवृत्त व्हावं. म्हणजेच काय करावं, तर आपल्या मायेतून, अपेक्षातून, इच्छातून पूर्णपणे निवृत्ती घ्यावी. इच्छा आणि अपेक्षा यांचा संन्यास करावा आणि भगवंताच्या स्वरूपामध्ये, चिंतनामध्ये आनंद मानत राहावं. मोक्ष साधण्याचा प्रयत्न करावा. ही सगळी विहित कर्म आहेत. ही केलीच पाहिजे अशी कर्म आहेत. नैमित्तिक कर्म ही, आणि नैमित्तिक कर्मामध्ये काय येतं, आपल्या संसारातले किंवा घरातले धार्मिक सण उत्सव, सामाजिक ऋणातून मुक्त होण्यासाठी दानधर्म करणं, सेवा कर्म करणं, हे सगळं आवश्यक आहे. हे काय आपण कोणावर उपकार नाही करत, हे खरंच आहे. ही आपली कर्तव्यता आहे, समाजाच्या ऋणाची परतफेड आहे. निषिद्ध कर्मामध्ये काय येतं, चोरी, झाडी, मारामारी, लूटमार, अनाचार, अष्टाचार, अनाचार, भ्रष्टाचार करणं, हे नक्कीच नाही. सामाजिक स्वास्थ्यासाठी ही सगळी अनावश्यक कर्म आहेत, ती करूच नाहीत. म्हणून मग शास्त्र निषिद्ध कर्म का सांगतात, समाजहितासाठी सांगतात. आता हे स्वातंत्र्य मर्यादित जरूर आहे, पण सर्वांच्या हितासाठी आपण सर्वांनी आपणून स्वीकारलेली बंधनं आहेत. आणि मग नियतकर्म कशी करायची आहेत, नियतकर्म करायचीच आहेत, आणि हीच झाली कर्म. पण हा कर्मयोग मात्र नाही आहे. भगवंत इथे आपल्याला कर्मयोग करण्याची प्रेरणा देत आहेत. तो कसा करायचा अर्थातच पुढच्या प्रवचनात पाहूया. हरिओम.